आणि लहान मुलांसाठी देवदूत म्हणून त्या ठिकाणी माझ्यासहित माझे सुद्धा डॉक्टर आहेत की सर्वांचे ज्येष्ठ बालरोग तज्ञ डॉक्टर शीतल शहा, नीमचे अध्यक्ष अमरसिंह जमदाडे डॉक्टर साहेब, त्याचबरोबर डेंटलच्या ऋतुजाजी, त्याचबरोबर होमिओपॅथिकच्या जयश्रीताई किंकारे, याचबरोबर आपल्याला सर्वांना एकत्र केलेलं ते मनसेचे नेते व या भागाचे मनसेचे अधिकृत जाहीर असलेले उमेदवार दिलीप बापू धोत्रे, सुरके डॉक्टर असतील, बोधले डॉक्टर असतील, मनसेचे जिल्ह्याचे प्रमुख नेते प्रशांतजी गिड्डे, समोर बसलेले सर्व देवदूत डॉक्टर्स ज्यांच्या हाताला त्या ठिकाणी यश येतं आणि आलेला प्रत्येक रुग्ण हा बरा होऊन त्या ठिकाणी घरी जातो आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस आणण्याचं काम करणारे जे रात्रीचा दिवस करून त्या ठिकाणी सर्वजण सेवा देतात असे सर्व डॉक्टर्स मॅडम, ताई, पत्रकार बंधू, दिलीप बापूंनी सुद्धा असा उपक्रम आयोजित केलाय की त्या ठिकाणी हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांची सेवा करत असताना आपल्याला सर्वांना माहिती आहे की कोरोनाचा महाभयंकर काळ आला होता. ज्या कोरोनाच्या महाभयंकर काळामध्ये डॉक्टर्स हे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी कित्येक डॉक्टरांनी त्यामध्ये स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन त्या ठिकाणी रुग्णांची सेवा, त्या ठिकाणी मृत्यूच्या दाढेपर्यंत जाण्याची देखील त्या ठिकाणी तयारी ही सर्व त्या ठिकाणी माझे सर्व डॉक्टर बंधूंनी ही तत्परतेनं त्या ठिकाणी केली. आज कोरोनाचा काळ संपला आणि मग रुग्णसेवेमध्ये नेमके बदल काय झाले पाहिजे, रुग्णसेवा नेमकी कुठं अडकली ह्याच्यावरती चिंतन, बैठका आणि त्या ठिकाणी विवेचन होऊ लागलं. मला या निमित्तानं एक पंढरपूरचा नागरिक या नात्यानं मला नेहमी वाटतं की पंढरपूर हे आपलं त्या ठिकाणी ब्रँड झालं पाहिजे आणि मग ब्रँड होत असताना मी नेहमी कित्येक उदाहरण देतो. त्या ठिकाणी जेईई नीटच्या बाबतीमध्ये आपण बघतोय आपल्या कित्येक त्या ठिकाणी डॉक्टरांची मुलं देखील जेईई नीटच्या माध्यमातून लातूर पॅटर्न म्हणून एक मोठेगावकर सर त्या ठिकाणी लातूरमध्ये आले आणि त्यांनी अख्खी लातूरची इंडस्ट्री बदलली. आज लातूरमध्ये 1.5 लाख विद्यार्थी हे त्या ठिकाणी पर जिल्ह्यातनं लातूरमध्ये येऊन वस्तीला राहतात आणि त्या ठिकाणी आज फक्त मोठेगावकरच शिकवत नाही तर आज कितीतरी त्या ठिकाणी शिक्षक शिकवायला लागले आणि लातूर पॅटर्न पुढे आला आणि त्या भागाची इंडस्ट्री ती एज्युकेशन इंडस्ट्री म्हणून त्या ठिकाणी पुढे आली. मला या निमित्तानं पंढरपूरमध्ये खूप मोठा स्कोप आहे. आजूबाजूचे तालुके तेवढे प्रगतशील नाहीत, त्यामुळं आपल्या इथं आपल्याला रुग्णसेवा त्या ठिकाणी हॉस्पिटलचं ब्रँडिंग आपल्याला भविष्यात करावं लागेल. आज मला सॉरी बघा, परंतु मी कित्येक वेळा बघितलंय की बरेच डॉक्टरांमध्ये देखील आपल्यामध्ये देखील आपण सांगतो ह्याचं असं आहे त्याचं तसं आहे, परंतु आपण हातात हात घालून भविष्यामध्ये आपल्या बाहेरच्या तालुक्यातला रुग्ण आपल्या इथं कसा येईल आणि मग आपल्या इथं आल्यानंतर आपल्याला सोलापूर पुण्याला रेफर करावं लागणार नाही आणि तो रुग्ण जर इथंच बरा होत असेल आणि त्या फॅसिलिटी आपल्याला देता आल्या तर आज आपल्याला सरकारच्या योजना आहेत. त्या योजनेच्या माध्यमातून रुग्णांची सेवा घडत असताना त्या ठिकाणी त्या ठिकाणी सेवेबरोबर आज त्याच्यावर अवलंबून असणारे मेडिकल असतील, त्याच्यावर अवलंबून असणारे हॉटेलवाला असेल, रिक्षावाला असेल, त्याच्यावरती अवलंबून असणारी इंडस्ट्री आपल्याला इथं ग्रो करता येऊ शकते.
आणि मग ती ग्रो करायची असेल तर आपल्याला त्या दृष्टीनं आपले इन्फ्रास्ट्रक्चर हे त्या ठिकाणी मोठे झाले पाहिजे. आणि मोठे होत असताना काही आता बरेच डॉक्टरांच्या उद्घाटनाला मला जाता आलं, योगायोगानं त्यांच्या सगळ्यामध्ये सामील होता आलं. परंतु मला या निमित्तानं नेहमी आपण सगळेजण बघा, ज्याचं ओपीडी आहे त्या ठिकाणी 400 स्क्वेअर फूट आहे, त्या ठिकाणी आपल्याला येणाऱ्या रुग्णांची संख्या देखील आपल्याला मर्यादित होती. परंतु तो जर आपला 4000 फुटाचा सेटअप असेल तर त्या ठिकाणी येणारी रुग्णसेवा, मग आपल्याकडे आता काय काय फॅसिलिटी आहेत आज त्या ठिकाणी बघितलं जातं आणि त्या ठिकाणी येतात. परंतु जर 40,000 फुटाचं त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर दिलं तर आपल्या भागातला माणूस हा पुणे मुंबईला किंवा सोलापूरला बार्शीला रेफर होणार नाही. आणि मग तो रेफर होणार नसेल तर आपल्याला त्या ठिकाणी हॉस्पिटल आज मिरज आपण सगळेजण बघतो, आज GS कुलकर्णी डॉक्टर असतील त्यांच्यामुळे मिरज आज त्या ठिकाणी पुढे आलं. परंतु मिरजच्या बाबतीमध्ये जसं आपल्याला आहे, जसं आपल्याकडे कितीतरी आज डॉक्टर्स आहेत ज्यांची नावं आज आपल्याला सगळीकडे बघायला मिळतात. परंतु ते सेटअप आणि भविष्याच्या दृष्टीनं आपल्याला ती सेवा ही किती वाढवता येईल आणि त्या ठिकाणी वेगळी मग आजूबाजूच्या भागातून आपल्याला त्या ठिकाणी इंडस्ट्री मोठी त्याच्यावर अवलंबून असणारी डेव्हलप करता येईल आणि आपला पेशंट एकही बाहेर जाणार नाही आणि तो रुग्ण बरा होईल. मला आठवते बोरावके सर त्या ठिकाणी आम्ही एक पेशंटच्या बाबतीमध्ये एकत्र काम करायचा योग आला. आपल्या कारखान्याचे संचालक होते, त्या ठिकाणी त्यांना स्मॉल इन्स्टंटमध्ये गँग्रीन झालं होतं आणि मग सरांकडनं आम्ही सोलापूरला गेलो. सोलापूरनं तो बाय इयर आम्ही ग्लोबल हॉस्पिटलला नेला आणि स्मॉल इन्स्टंट त्याचं सगळं ट्रान्सप्लांट केलं आणि आज तो पेशंट त्या ठिकाणी बरा होऊन आज खडखडीत फिरतोय. आणि त्यावेळेची परिस्थिती अशी होती, सरांची पण आम्ही कन्सर्न करत होतो. सोलापूरला सांगितलं होतं आता हा पेशंट वाचणार नाही आणि ट्रान्सप्लांट फक्त देशभरात 10 ते 12 झाले आणि हे रिअर केस आहे. परंतु त्यातून देखील उपयोग झाला. म्हणजे आपण त्या ठिकाणी ती फॅसिलिटी त्या तज्ज्ञांपर्यंत आणि ते तज्ज्ञ आपल्यापर्यंत पोहोचले तर कित्येक जणांचे जीव वाचवू शकतात. परंतु ते जीव वाचवण्यासाठी आपल्याला तिथपर्यंत शोधाच्या दिशेने जावं लागणार आहे आणि ते आपण करून भविष्यामध्ये या भागातलं पंढरपूर जसं आपल्या इथं आता मिरजला जसं आज बघितलं जातं, सोलापूरला बघितलं जातं, जसं आपल्याला पंढरपूरमध्ये रुग्णसेवा म्हटलं की पहिल्यांदा आठवलं पाहिजे की त्या ठिकाणी आपण पंढरपूरला पेशंट न्यायला पाहिजे. मला आपल्यातले बरेच त्या ठिकाणी डॉक्टर्स आहेत, बऱ्याच जणांचे मोठे हॉस्पिटल आहेत. मला असं वाटतं मी आज पुढारी आधी असायच्या आधी बिझनेसमॅन आहे, त्यामुळं आपण मोफत ॲम्ब्युलन्स जिथं कुठं अपघात होईल तिथं कशी पोहोचेल, तो पेशंट कसा त्या ठिकाणी बरा होईल आणि मग सेवा भावातून त्या ठिकाणी भविष्याच्या दृष्टीनं आपल्या इथं मोठे हॉस्पिटल जोपर्यंत सुरू होणार नाही, मोठ्या गोष्टी आपल्याला मी नेहमी एक उदाहरण सांगतो, शेवटचं उदाहरण सांगतो आणि थांबवतो की आपण जर उदाहरणार्थ इथून आता सोलापूरला चालतोय तर जाताना आपल्याला किंवा पुण्याला चालतोय रस्त्याच्या कडेला आपल्याला छोटी छोटी मंदिरं दिसतात. आपण कसं पाया पडतो त्याला, असं पाया पडतो ना. आणि पांडुरंगाच्या बालाजीच्या दर्शनाला कसं जातो, लाईनीत उभारून जातो का, तर तो डोलारा मोठा आहे. तर त्या पद्धतीने आपला देखील हॉस्पिटलचा डोलारा मोठा असेल तर त्या ठिकाणी लाईनीत पेशंट येतील, नाहीतर मग असं करून त्या ठिकाणी मेडिकलकडेच गोळ्या घेऊन त्या ठिकाणी जातील. भविष्याच्या दृष्टीनं आपल्याला देखील त्या सगळ्या इन्फ्रा इथं डेव्हलप करावं लागतील. आपण सगळेजण कराल. गौरव सोहळा आहे, गौरव सोहळ्याच्या माध्यमातून माझ्या जे काही पंढरपूर म्हणून वासीय म्हणून अपेक्षा आहेत मी ह्या बोलून दाखवल्या. आपल्या सगळ्यांचं खूप खूप कौतुक करतो. बापू ज्यांचा आज गौरव करणार आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो. आपल्या सर्वांच्या हातून जास्तीत जास्त त्या ठिकाणी रुग्णसेवा घडावी, आपल्या हातून लोकांची सेवा घडून त्या सेवेतून आपल्याला दुआ मिळावी आणि आपल्याला दीर्घायुष्य लाभावं. आपल्या माध्यमातून ह्या पंढरपूरचं नाव लौकिक व्हावं ही अपेक्षा व्यक्त करतो. मला अजून माग्याला एक कार्यक्रम असल्यामुळं मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो आणि थांबतो. जय हिंद.